सर्वांना नमस्कार. आषाढी वारी 2026 याबद्दल काही अपडेट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यापूर्वी आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा त्याचे वेळापत्रक व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा त्याचेही वेळापत्रक चॅनलवर अपलोड केलेले आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे दोन्ही व्हिडिओंना. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इतर ज्या संतांच्या पालखी सोहळे आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर 5,55,00,000चा पालखी रथ असं आपण टायटलमध्ये टाकलेला आहे. त्या 5,55,00,000चा रथ कसा आहे त्याबद्दल ही माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण एक नवीन अपडेट. यावर्षी परदेशातून दिंडी ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार आहे. तर विंडसर लंडन या ठिकाणाहून भारतीय आपल्या परंपरेचे त्या ठिकाणी नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त जे नागरिक आहेत त्यांनी यावर्षी परदेशातून दिंडी थेट पांडुरंगाच्या दारात आणण्याचा मानस केलेला आहे आणि दिंडी ती निघालेली आहे. अनेक देशामधून ती दिंडी पुढे पुढे येत राहणार आहे आणि आषाढी वारीच्या आदल्या दिवशी पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे. तर अशा प्रकारे बघा एक अत्यंत आनंददायी बातमी आहे. आता अजून एक अपडेट पाहूया. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 साठी जी मानाची बैलजोडी आहे, पालखी रथ ओढण्याकरता ज्या बैलजोडीला मान मिळणार आहे ती बैलजोडी आहे बघा, रामा आणि सूर्या या नावाची बैलजोडी आहे. श्री तुळशीराम ज्ञानोबा रानवडे राहणार हिंजवडी यांची ही बैलजोडी निवड करण्यात आलेली आहे. तर या रानवडे कुटुंबांना यावर्षी मान मिळालेला आहे. तर त्यांची खिल्लार अशी बैलजोडी या पालखी रथाला ओढण्याचा मान मिळालेला आहे. आता आपण पाहूया 5,55,00,000चा रथ कोणत्या पालखीमध्ये आहे. तर यावर्षी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2026 देहू या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानाने निर्णय घेतलेला आहे की यावर्षी नवीन पालखी रथ बनवायचा आहे. पालखी रथाचे बनवण्याचे काम चालू झालेले आहे. त्याचा अंदाजे खर्च 5,55,00,000 रुपये एवढा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सागवान लाकूड हे कर्नाटक राज्यामधून त्यांनी आणून राजस्थान येथील सुंदर नक्षीकाम करणारे कोरीव काम करणारे कारागीर यांच्याकडे ते काम दिलेले आहे. बहुतेक काम लाकडी काम बहुतेक पूर्ण होत आलेलं आहे. आता चांदीचा मुलामा देण्याचं काम चालू आहे. दिनांक 7 जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू या ठिकाणाहून प्रस्थान होऊन पुढे पंढरपूरकडे वाटचाल करणार आहे. तर या पालखी रथाला खूप सुंदर असं पॉवर ब्रेक, GPS ट्रॅकिंग, CCTV कॅमेरे असा हायटेक पालखी रथ यावर्षी आपणास पाहायला मिळेल. वरती 3 घुमट असणार आहेत. पुढे जी सजावट असते संत तुकाराम महाराज किंवा मग जगद्गुरू असं जे लिहिण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप आकर्षक असा दिसणार आहे. फुलांची सजावट केल्यावर पालखी रथाला खूपच शोभा येते आणि पालखी रथामध्येच श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पुढे ती पंढरपूरकडे रवाना होईल. यानंतर आपण आषाढी वारीमध्ये शिस्तप्रिय पालखी सोहळा कोणता असा जर प्रश्न विचारला तर सर्वांचे उत्तर एकच येईल, ते म्हणजे श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा. अत्यंत शिस्तप्रिय असा हा पालखी सोहळा आहे आणि चालण्याची पद्धत, टाळ वाजवण्याची पद्धत सर्व ठिकाणी त्यांची शिस्तप्रिय दिसून येते. कारण आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर TV ला वगैरे आपण पाहत असतो. तर अत्यंत शिस्तप्रिय अशी पालखी सोहळा म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा म्हणून त्यांचं नाव आहे. गण गणगणात बोलते असा ज्यांनी मंत्र दिलेला आहे त्यांचा पालखी सोहळा दिनांक 21 जूनला प्रस्थान होणार आहे. शेगाव येथून म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव आहे त्या ठिकाणाहून पालखी प्रस्थान होणार आहे 21 जूनला. तर त्या पालखीचा प्रवास
एक 32 ते 33 दिवस प्रवास चालू असतो. अंदाजे 750च्या आसपास किलोमीटर भरत असते. यानंतर अजून एक अपडेट आपण घेऊया. दक्षिण गंगा जे म्हणजे गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावलेली आहे आणि अशा पवित्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाणारे अशा ठिकाणी श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरुबंधू यांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून दिनांक 29 जून रोजी प्रस्थान करणार आहे. हा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा 460 ते 470 किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा प्रवास 26 दिवस किंवा 27 दिवस प्रवास लागतो. हा पालखी सोहळा 29 जूनपासून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. यानंतर आपण श्री संत सोपान काका म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 भावंड, त्यापैकी संत सोपान काका हे सासवड या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणाहून माझ्या वडिलांची मिरासी गा देवा हा अभंग श्री संत सोपान काकांचा अभंग. तर सासवड या ठिकाणी 12 जुलैला श्री संत सोपान काका यांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर हा पालखी सोहळा प्रस्थान होताना त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी आपण सासवड या ठिकाणी जात असतो. त्याचा व्हिडिओ आपणास या चॅनलवर पूर्ण पाहायला मिळेल. एक मोठा व्हिडिओ मी काढत असतो. मागील वर्षी आपण एक काढलेला आहे व्हिडिओ. श्री संत सोपान काका यांची पालखी सासवड या ठिकाणाहून पुढे पांगारे, मांडकी, निंबूत, बारामती, अकलूज मार्गे असे पुढे पंढरपूरकडे जात असते. तर तोंडले बुंडले या ठिकाणी बंधू भेट असते. तर संत सोपान काका आणि संत तुकाराम महाराज यांची भेट होती पहिली तोंडले बोंडले या ठिकाणी. त्यानंतर पालखी पुढे टप्पा या ठिकाणी गेल्यावर संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपान काका यांची तिथे बंधू भेट होती. असे तिन्ही पालख्या त्या टप्पा गेल्यावर पुढे एकत्र चालत असतात. तो सोहळा खूप पाहण्यासारखा असतो. अत्यंत मन भरून येतं असा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असतो. यानंतर अजून एक अपडेट घेऊया आपण. श्री संत मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई मुक्ताई नगर जळगाव येथून श्री संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा 24 जून रोजी प्रस्थान करणार आहे. खानदेश, विदर्भातील काही जिल्हे असे हा एक मोठा प्रवास असतो. 29 ते 30 दिवस हा पालखी सोहळ्याचा प्रवास चालू असतो. हा पालखी सोहळा पंढरपूरकडे 24 जून रोजी प्रस्थान करेल. अशा पद्धतीने अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना होत असतात. वेढारे वेढारे पंढरी असा अभंग आहे. त्या अभंगाप्रमाणे सर्व पंढरपूर हा संतांनी वेढलेला असतं. आलेले भाविक वारकरी असे खूप मोठी त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्त आतुर झालेला असतो. यानंतर श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा पैठण या ठिकाणाहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असतो. यांचा पालखी सोहळ्याचा प्रवास 15 दिवसाचा प्रवास आहे. यानंतर आपण पाहूया श्री संत जनाबाई यांचा पालखी सोहळा गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणाहून 13 जुलै रोजी प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळ्याचा प्रवास 11 ते 12 दिवस असा प्रवास असतो. यानंतर श्री संत नामदेव महाराज पांडुरंगाचे परम भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा पालखी सोहळा नरसी नामदेव हिंगोली या ठिकाणाहून प्रस्थान करत असतो. त्यानंतर श्री संत चोखामेळा यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातीलच मंगळवेढा या ठिकाणाहून पालखी निघत असते. श्री संत सावतामाळी आरण या ठिकाणाहून सोलापूरकडे पालखी सोहळा प्रस्थान करत असतो. श्री संत नरहरी सोनार करमाळा सोलापूर जिल्ह्यातून आणि संत कान्होपात्रा हा मंगळवेढ्यातून प्रवास करत असतो. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातून सुद्धा अनेक दिंड्या आलेल्या असतात. तेथीलही काही संत मंडळी आहेत त्यांच्या पालख्या या ठिकाणी पंढरपूरकडे येत असतात. त्याचबरोबर MP मधील भाविक भक्त त्यांची एक दिंडी आहे. त्याचाही व्हिडिओ आपण मागील वर्षी काढलेला होता. तो चॅनलवर उपलब्ध आहे. तेथीलही दिंडी आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत असते. मध्य प्रदेशमधील दिंडी आळंदी येथे येऊन
आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करत असते. ही एक चांगली बाब आहे, कारण आपल्या संतांचा महिमा हा जगभरात पोहोचलेला आहे आणि सर्वांनाच पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही अपडेट दिलेली आहे. आपणास यापेक्षाही जास्त माहिती असेल तर आपण अवश्य कमेंट करा, म्हणजे इतर आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल माहिती होईल. काही चूकभूल झाली असेल तर क्षमस्व. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि श्री संत सोपान काका यांची पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपणास जर इच्छा असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सासवड या ठिकाणी आपण हा व्हिडिओ काढत असतो. धन्यवाद. थँक्यू.